नमस्कार गाईज, वेलकम टू माय बेबी केअर चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लहान मुलांना कशा पद्धतीने आणि कोणत्या टायमिंगला द्यायचा आहे तो. त्यासाठी मी एक छान पद्धतीचा असा चार्ट तयार केलेला आहे, ते तुम्ही बघून घेऊ शकता. 6 महिन्यांच्या बेबी फूडचा चार्ट. सकाळी लवकर जेवण. सकाळी बाळाला आईचे दूध द्यावे, नंतर नाश्ता. तुम्ही तुमच्या बाळाला न्याहारीसाठी फळे किंवा भाज्यांची प्युरी घालू शकता. त्याचबरोबर दुपारचे जेवण. तांदूळ, ओट्स, बार्ली इत्यादी तृणधान्य आणि धान्य प्युरे किंवा मॅश स्वरूपात दुपारच्या जेवणासाठी भाज्यांमध्ये मिसळून द्यावीत. तसेच स्नॅक्स. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तुम्ही फळे किंवा भाज्या यांची प्युरी किंवा मॅश केलेल्या स्वरूपात निवडू शकता. वैकल्पिकरित्या तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान करू शकता. रात्रीचे जेवण. रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही तांदळाची प्युरी किंवा भाजीची प्युरी निवडू शकता. त्या दरम्यान तुमच्या बाळाला आवश्यकतेनुसार स्तनपान करत राहा. बाळ चिडचिड करत असेल तर त्याला स्तनपान करत राहा. आधी सुचविल्याप्रमाणे बाळाला कोणतेही नवीन घन पदार्थ आणताना काळजी घ्या, कारण त्यामुळे ॲलर्जी होऊ शकते आणि अतिसार, पुरळ, उलट्या इत्यादी होऊ शकतात. कोणत्याही ॲलर्जीच्या बाबतीत बाळाला दिलेले अन्न ताबडतोब थांबवा. आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घ्या. तसेच आईच्या दुधाबाबत तडजोड करू नका, कारण ते बाळाच्या पोषणाचे मुख्य स्रोत मानले जाते. 6 महिन्याच्या बाळाला घन आहार देण्याच्या 3 दिवसांचा नियम नेहमी लक्षात ठेवा. एका वेळी एक अन्न आणि 3 दिवस तपासा. एका टायमिंगला एकच अन्न द्या आणि त्याचा परिणाम काय होतो ते 3 दिवस तुम्ही तपासून पहा. जर ते अन्न बाळाला पचत असेल तर तुम्ही रेग्युलर देऊ शकता. असा हा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशीच तुमच्या बेबीच्या आरोग्याविषयी काही माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.